दरम्यान संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची उद्या कोल्हापूरमध्ये सभा आहे। कोल्हापूरच्या तपोवन मैदानावर उद्या संध्याकाळी 5 वाजता सभा होणार आहे। सभेला 2 लाखांपेक्षा जास्त लोक उपस्थित राहतील असा दावा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला आहे। याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडते। सायंकाळी 5च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला तपोवन मैदान इथं सुरुवात होणार आहे। जय्यत तयारी देखील करण्यात आली आणि याच अनुषंगाने बोलण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आपल्यासोबत आहेत राजेश क्षीरसागर। काय सांगाल? खरं तर खूप मोठं नियोजन आहे ते केलेलं आहे, काय हे नियोजन आहे? आजपर्यंत देशामध्ये जितके पंतप्रधान झाले त्यांच्यापैकी सर्वात यशस्वी पंतप्रधान म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांची कोल्हापुरात तपोवन मैदानामध्ये 27 तारखेला दुपारी 5 वाजता भव्य जाहीर सभा आम्ही आयोजित केलेली आहे। शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि महायुतीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यासाठी मोठ्या जोमानं तयारीला लागलेले आहेत। एकंदरीतच गेल्या 10 वर्षामध्ये देशहिताचे घेतलेले निर्णय, नागरिकांना मतदारांना अपेक्षित असणारे घेतलेले निर्णय, यामुळं देशातील नागरिक हे पूर्णतः सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना पाठिंबा दर्शवत आहेत। त्याच पद्धतीनं कोल्हापुरामध्ये देखील या सभेसाठी अनेक नागरिकांची सभेला उपस्थित राहण्याची मागणी आहे। अगदी नियोजनबद्ध सभा व्हावी, सुरक्षित व्हावी यासाठी आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनं प्रयत्न करत आहोत। मोदींच्या जी सभा होणार आहे त्याचं महत्त्वाचं नियोजन जे आहे त्यातले एक प्रमुख पदाधिकारी ज्यांनी आपल्याशी आज संवाद साधलेला आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।